हे बघा, हे आवळे होते. मी आवळे कापून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि हे बारीक बारीक कापलेले आहेत ते. आता आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया. आपल्याला आवळ्याचं लोणचं घरगुती बनवायचं आहे, झटकीपट. आणि ह्याला मी आजचा एक दिवस मीठ लावून ठेवणार आहे. आणि उद्या आपण घरगुती लोणचं आणि ते 15 दिवसात संपवायचं आहे. आणि ते बनवल्यानंतर आपण ही बॉटल फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि 15 दिवसात तुम्ही वापरू शकता. तर आता मी हे लोणचं हे आहे, बारीक आवळे कापून घेतलेले आहे, मीठ लावून ठेवलेलं आहे. आणि आता उद्या आपण हे लोणचं बनवून घेऊया. हाय एव्हरीवन, मी अंजली. कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा. तर फ्रेंड्स, आज मी आणलेले आहे, काल मी आवळे आणलेले आहेत. आणि ते मी काल स्वच्छ धुवून पुसून अगदी मिठामध्ये घालून ठेवलेले होते. आणि आपल्याला झटपट लोणचं कसं बनवता येईल, म्हणजेच आपल्याला ते 8-15 दिवस वापरता पण येईल आणि झटपट लोणच्याची पण छान अशी रेसिपी बनते. तर कैरीचं पण तसंच बनवायचं, घरच्या घरी बनवायचं असेल तर मी आपले 2 मिनटासाठी ही रेसिपी आहे, 2-3 मिनटाची मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण म्हटलं आज गप्पा गोष्टी करूया आपण फ्रेंड्सबरोबर. तर मी आता ऑफिसमधून आलेली आहे. मस्तपैकी चहा म्हणजे स्नॅक्स झालेला आहे, चहा घेतलेला आहे, ब्रेड बटर मी खाल्लेला आहे. आणि आता दुपारचीच भाकरी आहे, कारण सकाळी मी एक्स्ट्रा केलेल्या भाकरी पण आहे आणि उसळ पण आहे. काळ्या वाटाण्याची उसळ बनवलेली सकाळी डब्याला माझ्या आणि माझ्या मुलाच्या. आता मुलगा माझा जेवून येणार आहे आणि तो थोडा 10:30पर्यंत 11पर्यंत येतो आणि डबा पण घेऊन जातो. त्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो. आणि माझं आहे ते मी खाते, म्हणजे संध्याकाळी स्नॅक्स म्हणजे कमीच खाते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, पण कमी होत नाही. खूप कमी खाते मी. एकात दुसरी चपाती किंवा एक भाकरी वगैरे, कधीतरी डाळ भात असा प्रकार असतो आमच्या घरी. तर मग हे खाऊनच मी झोपते. सॅलेड पण घेते, तरी पण माझं काही वजन कमी होत नाही. आता संध्याकाळी येऊन मी सर्व दिवाबत्ती वगैरे सर्व आंघोळ झालेली आहे. आणि आता मी ह्या भाज्या आणलेल्या आहेत, ह्या पाहू शकता तुम्ही. हे बघा, दाखवते मी तुम्हाला भाज्या काय काय आणल्या. बघा, मी पालेभाज्या उद्या मी बनवणार आहे पालक पनीर. आणि हे पालक आणलेली आहे. आणि पालक मला ही 20 रुपये 20 रुपीज एक जुडी अशी 40 रुपीची मी घेतलेली आहे. ही आहे मेथी पण 20 रुपये होती, ती पण 40 रुपयाला मिळालेली आहे. लिंबू घेतलं. अद्रक मी 20 रुपयाचं घेतलेलं आहे. चहाला लागतं किंवा आम्हाला आमटीमध्ये पण घालावं लागतं किंवा भाजीमध्ये. हे आहे कोथिंबीर. भाज्या महाग आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे. आणि पालेभाज्या तर नक्कीच खायच्या उन्हाळ्यामध्ये, शरीराला खूप चांगल्या असतात त्या. तर मी अशा प्रकारे आता मी हे सगळं साफ करून घेणार आहे भाज्या. उद्यासाठी मी पालक पनीर आणि परवासाठी ही मी मेथी ठेवणार आहे, म्हणजे डब्याला लागते. पण नॉनव्हेज पण असतं आमच्याकडे, अंडी वगैरे असतात. नॉर्मली मी बुधवारचं वगैरे अंड्याची आमटी म्हणा किंवा असं सुकट म्हणा, असेच काहीतरी प्रकार करत असते. क्वचितच मच्छी आणली तर आणली, नाहीतर मी साधंच करत असते, म्हणजे अंडा बुर्जी किंवा अंड्याची आमटी, मालवणी स्पेशल. तर आज मी बनवलेली होती काळ्या वाटाण्याची उसळ. आणि संध्याकाळी मग थोडा आराम, कारण पूर्ण सकाळी मी 6ला उठते आणि रात्री मी 12 वाजता झोपते. त्यामुळे मला खूपच आणि पूर्ण ऑफिसमध्ये काम असतं आणि त्यामुळे मला खूप थकवा येतो. त्यामुळे मी नॉर्मली रात्रीचं आम्ही लाईटच जेवण घेतो आम्ही. तर आता मी ही छोटीशी रेसिपी तुम्हाला दाखवते. मी लोणचं कसं बनवते ते मी दाखवते. आता मी भाज्या थोड्या वेळाने साफ करून घेणार आहे. आणि नंतर मॉर्निंगला काही हे होत नाही आहे, म्हणजे उशीर होत नाही. त्यामुळे तर रात्रीची थोडीफार मी हे करून ठेवत असते, तयारी करून ठेवत असते. त्यामुळे मॉर्निंगला उठल्यावर पटपट सगळं आवरून घेता येतं. मॉर्निंगला उठल्यावर आंघोळ करून देवाची पूजा करते मी.
त्यानंतर आधी प्रथम उठल्या उठल्या मी मॉपने लादी पुसून घेते. त्यानंतर मी अंघोळ करते, देवाची पूजा करते, झाडांना पाणी घालते. त्यानंतर बाहेर पॉटमध्ये पाणी ठेवते, म्हणजे पक्षी पिऊन जातील पाणी, आणि त्यांना काहीतरी खाद्य असं ठेवते. त्यानंतर जे पूर्ण जेवण असेल, मुलाला माझ्या पूर्ण जेवण लागत असेल, म्हणजे डाळ भात, म्हणजे वरण भात आणि भाजी, आणि डब्यासाठी भाजी चपाती, हे सर्व मी करत असते. कधीकधी लवकर माझा मुलगा उठला तर त्याला हे नाश्ता पण लागतो. हे सर्व प्रकार मी करते, आणि मी ऑफिसला निघते. मशीन लावायची असेल तर लावून पण घेते, आणि अशा प्रकारे मी भरपूर काम सकाळी आवरून संध्याकाळी मला अजिबात त्राण नसतो. त्यामुळे मी सकाळचं सगळं जेवण म्हणा किंवा बाकी इतर असेल कामं, ती सगळी आवरून निघते. मॉपने लादी पुसते, आणि हे सगळं झाडांना पाणी म्हणा किंवा कावळ्यांना हे घालणं, धान्य घालणं, कावळे किंवा चिमण्या यांना, तर अशा प्रकारे मी सर्व करून निघत असते. आणि संध्याकाळी मी नॉर्मली उद्याची म्हणजे भाजी फक्त साफ करून ठेवत असते, आणि मग सकाळी मॉर्निंगला मी चपाती किंवा भाकरीचं पीठ मळून त्या बनवते, किंवा भात भाजी आमटी बनवते. तर अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस रुटीनचा असतो. त्यामुळे मला कोणाला आमच्या फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव्हना फोन पण करता येत नाही. अशा प्रकारे मी बिझी राहते. त्यात करून हल्ली माझे ब्लॉग कमी यायला लागलेले आहेत. त्यामुळे सो सॉरी, पण मी प्रयत्न करते अशा प्रकारे ब्लॉग टाकण्याचा. तर चला आपण आता थोडंसं लोणचं कसं बनवतात, म्हणजे 15 ते महिनाभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. आणि जर तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर ते थोडंसं आवळे किंवा कैरी कापून एक दिवस मिठात घालून ते नंतर एक दिवस वाळवायची असते. सुकल्यानंतर थोडंफार ओलसर असताना ती काढायची, आणि नंतर सर्व मसाले त्यांना लावायचे. मी घरातच लोणच्याचा मसाला बनवते. सर्व मसाले लावून घ्यायचे, आणि नंतर तेल गरम करून ते तेलामध्ये सर्व राई किंवा हिंग आणि हे थोडीशी मेथी असं हे प्रकार टाकून त्याला फोडणी द्यायची. थंडगार तेल करायचं, आणि नंतर बरणीमध्ये ते सर्व लोणच्याच्या फोडी भरून त्यामध्ये ते तेल ओतायचं, आणि पूर्ण वरपर्यंत येईल, बरणीपर्यंत ते तेल वरपर्यंत येईपर्यंत घालायचं, थंड झालेले तेल ते फोडणीचं. आणि नंतर पुन्हा 2 दिवसांनी पुन्हा ते एकजीव करून घ्यायचं, आणि पुन्हा वर येईपर्यंत थंड करून ते तेल घालायचं आणि ते ठेवायचं. आणि त्यामुळे ते त्यामध्ये तेलामध्ये लोणचं राहून ते चांगलं बनतं. 2 महिन्याने काढल्यानंतर खूप छान लागतं लोणचं. काल मी आवळे आणलेले थोडे पाव किलो, आणि ते कापले चांगले स्वच्छ धुवून, पुसून स्वच्छ धुवून कापले. त्याला मीठ लावून मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते. आता आपण त्याला मसाले लावून थोडं ह्याच्यावर तेलावर फोडणी देऊया, गरम तेलावर. चला दाखवते मी तुम्हाला. चला आपण आता आवळे बघूया. हे बघा, मी आवळे कापून ठेवलेले पाहू शकता तुम्ही. मस्त मस्त असे आवळे मिठामध्ये लागलेले आहेत, आणि सुके आहेत पाहू शकता. मीठ मी लावलेलं होतं, पण आपण टेस्ट करून ते मीठ आपण, हे बघा मस्त असे लोणचं आपण घरगुती बनवूया. हे बारीक बारीक मी कापलेले होते आवळे, आणि लोणचं हे मीठ घातलेलं होतं. आता आपण सर्व मसाले घालून घेऊया त्यामध्ये. हे बघा, आता मी ही चिली पावडर आहे, ती खूप तिखट आहे. ही 1 स्पून घालते मी. त्यानंतर मी घालणार आहे हळद 1 चमचा. आणि आपण हे घरगुती पण मसाला थोडासा घालायचा. आणि हा आहे हिंग अंदाजानुसार घाला. आणि ही आहे लाल तिखट पावडर. मी ही घरातच बनवलेली होती. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. आता आपण हे झालं एवढं, आणि मी थोडंसं एक बाईट बघते मीठ लागलं की नाही.
मीठ लागलेलं आहे. तर आता आपण फोडणीला घालून घेऊया. आता आपण ना थोडीशी मेथी घेऊया. मेथी घेतल्यानंतर आपण घालूया त्यामध्ये थोडंसं जिरं. हे घालू बडीशेप 1 चमचाभर आणि ही घालूया राई. आणि आपण ना हे क्रश करून घेऊया. सेम पद्धत तुम्हाला जर टिकवायचं असेल ना लोणचं तर सेम पद्धत आहे. फक्त तेल थंड करून त्या मसाल्यामध्ये आपल्या लावलेल्या लोणच्या हे कैरी किंवा आवळ्याच्या लोणच्यामध्ये थंड करून तेल ओतायचं. आता आपण हे चांगलं क्रश करून घेतलं. हे बघा थंड तेल ना गरम झालेलं आहे. त्यामध्ये हे घालून घेऊया आपण. मस्त बनतं लोणचं. तुम्ही पण बनवून बघा. घरगुती मी झटपट बनवायचं असेल ना लोणचं तर मी अशा प्रकारे बनवते. आणि थोडंसं हिंग माझं संपलेलं आहे. मी त्या लोणच्यामध्ये घातलेलंच आहे. हे फोडणी आहे ना ती थोडीशी स्मेल येऊ दे त्याला. मस्त सुगंध येतोय, पाहू शकता तुम्ही. तुम्ही पण नक्की बनवा. असं खूप छान बनतं. मस्त. मस्त आवाज झालाय बघा. मस्त सुगंध येत आहे. आता आपण हे घालून घेऊया. मस्त बघा कलर किती छान सुटलेला आहे लोणच्याला. हे ना 2च मिनिटं असं गरम वाफेवर शिजून घ्यायचं. म्हणजे आवळा पण थोडा सॉफ्ट बनतो. आणि नंतर आपण भरणीमध्ये भरून ठेवायचं. आणि आता आपण टाकूया बॅलन्ससाठी थोडीशी शुगर. आपण थोडीशी शुगर घालून घेऊया. आता आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे बॅलन्स चांगला होतो लोणच्याचा. सेम पद्धत अशी, फक्त थंड करून तेल बरणीमध्ये हे सगळं भरून घ्यायचं लोणचं मी बनवलेलं आहे. आणि त्यानंतर ते थंड तेल ओतायचं. हे बघा आता मी ना हे 2 मिनिटं ठेवते शुगर मिक्स होईपर्यंत. मस्त. आता मी गॅस बंद करते. मस्त आपला 2 मिनिटांनी आता या वाफेवर शिजून येतील आवळा. आणि नंतर आपण थंड झाल्यावर ते भरून ठेवायचं बरणीमध्ये. आणि बरणी बाहेर न ठेवता ती फ्रीजमध्ये ठेवायची. आणि तुम्हाला लागेल तसं काढायचं लोणचं. हे 15 ते महिनाभर टिकू शकतं. हे बघा मस्त असं लोणचं बनलेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त छानच बघा. अगदी 5 ते 10 मिनिटात होणारं हे लोणचं आहे. तर गरमी बघा किती. आपण गॅस चालू असताना आपण फॅन पण लावू शकत नाही. गरमी भरपूर आहे.
आता मी टेस्ट करते लोणचं. मस्त इतकं अफलातून झालेलं आहे. तुम्ही पण बनवा अशा प्रकारे लोणचं. मस्त ना, छानच बनलं लोणचं. काय तर मग कसं वाटलं तुम्हाला? अगदी 2 मिनिटात होणारं लोणचं. छान वाटलं ना तुम्हाला? मस्त ना. मी अशा प्रकारे झटपट कोणती लोणची असतील ना तर बनवत असते. करवंदाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, पुन्हा आवळ्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, गाजर मिरची सगळे मिक्स व्हेजिटेबलचं लोणचं, असं मी 15-15 दिवसासाठी बनवत असते. एकदम बनवून ठेवत नाही. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि नक्की भेट द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पहा. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता मी निरोप घेते आपला आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. थँक्यू.